हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रो तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्रो तयाचविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, श्रोत्यांना वंदन आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 144 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केलेला होता आणि त्यामध्ये असणारं वर्णन जे आहे ते वर्णन दुःखालयम अशाश्वतम असणाऱ्या देहाचं वर्णन कसं आहे याची एक माहिती आपल्याला या सगळ्या वरच्या ओव्यातून आपल्याला बघायला मिळते। हे शरीर जे आहे हे श्लोकामध्ये सांगताना मामुपेत्ते पुनर्जन्म, माझ्यापर्यंत जे येतात त्यांना पुनर्जन्म आणि दुःखालय अशाश्वतम असणारा जो शरीर आहे ते शरीर आणि पुनर्जन्म प्राप्त होत नाही नाप्नुवंती। मग काय होतं? महात्म्याना संसिद्धी परमांगता, अशा या महात्म्याना परमगतीला प्राप्त होतात, भगवंतापर्यंत जातात आणि त्यांना अशाश्वत असलेलं दुःखालय असलेलं असं शरीर प्राप्त होत नाही। हे शरीराचं वर्णन करताना माऊलींनी कित्येक ओव्या त्यावरती आता वापरलेले आहेत की ते कसं दुःखालय आहे, कसं अशाश्वत आहे याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। वास्तविक आपणच आपल्या शरीराकडे रोज पाहायला लागलो, आपल्या शरीराचा थोडासा विचार जर विवेकानं करायला लागलो तर आपल्या लक्षात यायला लागेल की ह्या शरीरामुळेच मला सगळ्या गोष्टीची दुःखाची परंपरा जी सुरू झाली ती शरीरामुळे झालेली आहे। जर शरीरच नसेल तर दुःखाला जागाच शिल्लक राहणार नाही। दुःख व्हायचं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे शरीर आहे। त्यामुळे शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार असं संत बोलतात, त्याचा अर्थ तो आहे। जिथं जिथं रोग राहायची जागा, दुःख राहायची जागा कोणती असेल तर शरीर आहे। त्यामुळं शरीरामुळंच सगळी दुःख मला होत असतात। ज्याला त्रिविध ताप म्हणतात, हे त्रिविध तापाला कारण पुनर्जन्म आहे आणि म्हणून पुनर्जन्माचाच विचार इथं अशाश्वतम असा वर्णन केलेला आहे, दुःखालयम असा वर्णन केलेला आहे। म्हणून माऊली बोलताना मागच्या 144 नंबर ओळीमध्ये बोललेले आहेत की जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्म मरणाचा ओलीवंटा स्वभावे जे, हे जे शरीर देह जो आहे प्राप्त झालेला एक काळाचे भेसळलेलं किंवा टाकलेलं उष्ट ताट आहे किंवा उष्ट घास आहे किंवा एक आशेचं एक अंग आहे। मूर्तिमंत आशा कुठं बघायला मिळेल तर ते म्हणजे शरीर आहे, कारण आशेशिवाय शरीर टिकूच शकत नाही। आशा तिथं राहतेच आणि जन्म मरणाचा ओलीवंटा, तिथं तो जन्म मरण हे त्या ठिकाणी स्वाभाविक आहे। जे जन्माला येतात ते मरतातच। त्यामुळे जर मला आपल्याला मरण येतं असेल तर त्या मरणाला कारण, मृत्यूला कारण शरीर आहे। शरीराशिवाय मग मृत्यूचा अनुभव येणारच नाही। म्हणून मला मृत्यूच्या भयावह अशा स्थितीतून बाहेर जर पडायचं असेल तर मी पुनर्जन्म नाकारला पाहिजे असं संत सांगतात। आणि त्याचाच विचार घेऊन 144 ओळीमध्ये माऊलींनी वर्णन केलेल्याप्रमाणे तसंच वर्णन एक आहे जे भुलीचे भरीव, आणखीन वर्णन लक्षणं काही सांगायला चालू केली बघा। जे भुलीचं भरीव म्हणजे ब्रह्माचं एक भरगतच असं रूप आहे, भ्रमच आहे। जे विकल्पाचे ओतीव, म्हणजे विकल्प शब्दाचा अर्थ आहे संशय, की संशयाचा जणू काय मूर्तिमंत आकार आहे। किंबहुना पेव विंचुवाचे, आणखीन काय किंबहुना म्हणजे जास्त काय सांगावं, जे विंचवाचं पेवच आहे। पेव म्हणजे भरपूर प्रमाणात विंचू असणं, विंचवाचा समुदायच आहे तो।
विंचवाचं पेवच आहे, विंचवाची लाट आल्यासारखे आहे की जणू ते आपल्याला सतत ध्वंस करणारं अशी गोष्ट आहे, असं शरीर आहे. हे भ्रमात आपल्याला पाडण्याचं काम तेच करतं, आपल्याला संशय निर्माण करतं, आणि विशेष गोष्ट म्हणजे ते विंचवासारखा ध्वंस करतं. त्याचं वर्णन आता 145 ओळीमध्ये करायला चालू केलेलं आहे. सगळ्या भ्रममूल कल्पनांचा जो खजिना असेल तो खजिना आपल्याला शरीरामध्ये बघायला मिळतो. आणि त्याचमुळं संशयाचा मृत्युमंत पुतळा आहे, म्हणजे संशय जिथं उत्पन्न होता ते शरीर आहे. आणि सतत दुःखाचे हे जे डंक देणारं हे विंचवाचं पेव आहे असं वर्णन केलेलं आहे. हा जो भ्रम तयार होतो, हा भ्रम देहा मूळ अध्यास आहे. आणि देहाध्यासूनच पुढचे जे अध्यास जे घडतात ना, तो अध्यास, इतर अध्यास जे आहेत ते देहावर आधारित आहेत. त्यामुळे देह मूळच, देह भ्रांती निर्माण होते, जगत सत्यत्वाची भ्रांती होते, कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती होते, संघ भ्रांती, भेद भ्रांती, या नंतरच्या भ्रांत्या ज्या निर्माण होतात त्याला देह सत्यत्वाची भ्रांती कारणीभूत आहे. म्हणून मला देह मिळाला की भ्रांतीला सुरुवात होते. म्हणून माऊली म्हणतात की ब्रह्माचं ते भरीव रूप आहे. म्हणजे कल्पनांचं विश्व कुठं राहत असेल तर ते आपल्या शरीरामध्ये राहतं. सगळ्या कल्पना निर्माण होतात त्या शरीरामध्ये, सगळे भ्रम निर्माण होतात ते शरीरामध्ये, सगळे संशय निर्माण होतात ते एका शरीरामध्ये. त्यामुळे संशयग्रस्त आपण असतो आणि आपण भ्रमिष्ठ असतो. सगळे लोक, किती लोक काही बोलत असले तरी भ्रमार्थच बोलत असतात. आणि भ्रम शब्दाचा आहे अर्धवट मूर्छाच असते ती. पूर्ण जागृती जेव्हा येते ती ज्ञानानंच येत असते, पण अर्धवट मूर्छा हेच देहाचं स्वरूप आहे. म्हणून त्याला भ्रमाचं भरीव स्वरूप असं, कल्पनांचा जणू काय भ्रममूलक कल्पनांचा खजिनाच आहे की काय असं वर्णन माऊली करतात. सगळे भ्रम, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, ते माझं आहे, ते माझं कोणी हिसकावून घेता कामा नये. हे सगळ्या कल्पना कुठं निर्माण होतात? मी देह आहे, देहात आहे म्हणून. देह नसता तर या कल्पना निर्माण झाल्या नसत्या. आणि म्हणून माऊली त्याला भ्रमाचा काय म्हणतात की भ्रमाचं भरीव असं रूप आहे. भूलीचे भरीव विकल्पाचे ओतीव, ओती म्हणजे ओतून तयार केलेला पुतळा जसा असतो तसे सगळे संशय एकत्र एका साच्यामध्ये ज्या येतात तो साचा म्हणजे शरीर आहे. ओतीव, ओतून तयार केलेला असा हा तो मूर्तिमंत पुतळाच आहे. माणूस म्हणजे शरीर हेच संशय, शरीर हाच मोठा भ्रम आहे. त्यामुळं सगळ्या भ्रांत्या ज्या निर्माण होतात, देह सत्य वाटायला लागतो, जग सत्य वाटायला लागतं, माझं कर्तृत्व मोठं वाटतं, मला कर्मामुळंच काहीतरी प्राप्त होतं असं वाटतं, माझं माझं असं वाटायला लागतं, अहंकार निर्माण होतो. याला कारण देह आहे. त्यामुळं अहम मम भ्रांती जी आहे ती शरीरातूनच निर्माण होते. सगळ्यात मोठी भ्रांती कोणती असेल? अहम. अहम म्हणजे मी शरीर आहे ही भ्रांती. आणि मम म्हणजे शरीरासंबंधी ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या आहेत. या दोन भ्रांतीमध्येच खरा काल्पनिक विश्वामध्ये हे शरीर आपल्याला घेऊन जात असतं. म्हणून खरी भ्रांती ती सांगितली आहे. अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची अदुथडी. शरीराला जन्म मरण का प्राप्त झालं? अहम आणि ममतेच्या प्रवासात असल्यामुळं. सतत अहम आणि ममचा विचार करायचा. म्हणजे इथे विकल्प जे निर्माण होतात, म्हणजे संशय निर्माण होतात, त्याला विरुद्ध कल्पना मानलेल्या आहेत. ह्या विरुद्ध कल्पना शरीरामध्येच निर्माण होतात. विकल्प अर्थाचा अर्थ आहे विरुद्ध कल्पना. कुठला विरुद्ध कल्पना तयार होते? मी ब्रह्म आहे याऐवजी मी देह आहे असा विकल्प तयार होतो. वास्तविक मी ब्रह्म आहे, पण वास्तविक असताना सुद्धा कल्पनेनं मी देह आहे असं म्हणतो. ही विकल्प आहे, हे कल्पनाच आहे. सर्व संसाराचं, सगळे संसारातले पदार्थ आहेत, हे शरीर आहे, हे माझं वाटतं. हा दुसरा भ्रम आणि विकल्प त्यातून होतो. वास्तविक ते संसाराचं आहे, प्रकृतीचं आहे असं मानलं पाहिजे. ज्या वस्तू ज्या आहेत त्या शरीराच्या आहेत, आपण माझ्या आहेत असं आपण म्हणतो, त्या खऱ्या पाहता सामान्य गोष्ट व्यवहारातली जरी लक्षात घेतली तर त्या सगळ्या संसाराच्या आहेत. भक्त तो काय म्हणतो? त्या भगवंताच्या आहेत.
आणि ज्ञानी म्हणतो ना, त्या वस्तू कुणाच्याच नाहीत, त्या वस्तूच नाहीत असं वर्णन करतो. यावरून एक गोष्ट आता का भ्रम तयार झाला, मी देह नसताना मला देह आहे असं वाटायला लागलं. हे विकल्पाचं ओती स्वरूपच म्हणायचं. संशय आहे हा. दुसरं, संसारात माझा नसताना माझा वाटला, हाही दुसरा विकल्पच आहे. त्यामुळे संशय अत्यंत भयंकर अशी गोष्ट आहे की जी त्याला कोणता संशय म्हणून सांगितलेला आहे, आपल्या व्यवहारातल्या संशयाबद्दल हे बोललेलं नाही बरं का. हे त्यांच्यावर संशय घेतात, ते त्यांच्यावर संशय घेतात, हा संशय नाही आहे. हा संशय कोणता आहे माहिती आहे काय, मी ब्रह्म आहे, पण संशय काय येतोय बघा, मी शरीर आहे, हा संशय आहे. माझं काही संसारात नसताना, मी काही आणलं नसताना मी त्याच्यावर मालकीपणा सिद्ध करतो आणि माझा मी स्वतः, आणि मी त्याला माझं म्हणतो. शेत माझं आहे म्हणतो, घर माझं आहे म्हणतो. वास्तविक माझं असतं तर तू जाताना घेऊन गेला असता, पण त्याला घेऊन जाता येत नाही, याचा अर्थ ते माझं नाही आहे. माझं असं वाटणं हा संशय आहे. त्या दोन गोष्टी आपल्याला विचारात घेतलेल्या आहेत. म्हणून माऊलींची ओवी पण फार सुंदर आहे. संशय हा म्हणे थोर, अनिक नाही पाप घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी अशी, असे माऊलींची एक ओवी आहे. संशयावनी थोर, अनिक नाही पाप. सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर मी शरीर आहे असा संशय घेणं. शरीराशी संबंधित असणारे सगळे माझे आहेत असा हा संशय, हे सगळ्यात मोठं पाप आहे. हा संशय, हा विकल्प कशामुळे निर्माण झाला तर मी देह धारण केलेला आहे म्हणून. म्हणून इथं विंचवाचे पेव असा एक शब्द मौल्यांनी वापरतात. हे विंचवाचं पेव फुटलेलं आहे. पूर्वी धान्य साठवण्यासाठी ते मोठे मोठे असे पेव असायचे, धान्य साठवायची जागा, तर त्याला पेव म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला प्रमाण किती सांगितलंय बघा. विंचवाचं पेव म्हणजे जणू काय विंचवाचा मोठा कोठारच आहे का काय, इतके विंचू त्यामध्ये आहे. विंचू शब्द का वापरलाय बघा, तर देहामुळेच आपल्याला हे काम क्रोधादी जे विंचू निर्माण होतात ते दंश करत असतात. आपल्या मनामध्ये संशय निर्माण करत असतात. आपल्यात काहीतरी एक वेगळी अशी आपल्या इच्छा निर्माण करत असतात. या सगळ्या इच्छा, हे संशय निर्माण करण्याची जागा कोणती असेल तर ते शरीर आहे. त्यामुळे शरीराला नाकारलं पाहिजे. नाकारलं पाहिजे म्हणजे शरीर पुन्हा जन्माला येऊ नये, हे शरीरात राहून त्याचा विचार करावा लागेल. शरीर धारण करून, आणि ते मनुष्य शरीरातच तो विचार करता येतो. अन्य शरीरामध्ये शरीर नाकारता येत नाही, तेवढा अधिकारच त्या शरीरामध्ये नसतो. सगळे जे आहेत नीच योनीतले सगळे प्राणी आहेत, त्या भोग योनी आहेत, त्यांना भोगूनच संपवायचं आहे. त्यांच्यासाठी पाप पुण्य वगैरे गोष्टी नाही. इथं मात्र या शरीरामध्ये आपल्याला त्या शरीरातून राहून आपण शरीरात न येण्याची व्यवस्था आपल्याला करता येते. म्हणून इथं विंचू शब्द जो वापरलाय तो दंश करतो या अर्थानं वापरलेला. ढेकणाची आबाजी सुखाची कल्पना मूर्खत्व वचना यूप आहे. आपला हे प्रपंच म्हणजे ढेकणानं भरलेला कोट आहे असं तुकोबा म्हणतात. म्हणजे ते विंचू सारखे डसत असतात. आणि हे विंचू कोण आहे, ज्याला माझं माझं म्हटले ना तेच विंचू आहेत. आणि हे माझं कशानं सुरू झालं, शरीरामुळं. म्हणून विंचवाचे पेव. हे विंचू सतत दंश करत असतात. नातलगाच्या रूपानं, जवळच्या माणसांच्या रूपानं आपल्याला नेहमी दंश करत असतात. वैरी बनत असतात. त्या वैर्याच्या तर्फे आपल्याला दंश केला जातो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात, याला कारण शरीर आहे. आणि त्यामुळं शरीरामुळेच इतरांचे जे विचार असे जे डंक आहेत, हे डंक आपल्याला सहन करावे लागतात. शरीर नुसतं सहन करण्यासारखं सहन करणे याच्या पलीकडे आपण कुणाकडेही दाद मागू शकत नाही. माझ्या शरीरात आजार आहेत म्हणून कुणाकडे कोण तक्रार केली आतापर्यंत सांगा म्हणून. मला माझी बीपी अशी का होते, मी सरकारात पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहे. कुणाबद्दल, शरीराबद्दल. कोण विचारेल काय तक्रार आपली? तुझं शरीर आहे आणि तुझ्यामुळेच ते तुला मिळालेलं आहे. त्याला दुसरं कोण काय करणार आहे? तुझे त्रिविध ताप आहेत, हे तुझ्या पूर्वकर्माचंच स्वरूप आहे. हे शरीर म्हणजे तुझ्या पूर्वकर्माचं फळ आहे. मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे की ते पूर्वकर्माचं फळ आहे. म्हणजे पूर्वकर्माचं फळ ज्याच्या त्याच्या कर्माचं असतं, त्याला दुसरे कोण काय करतील? त्याच्यावर स्वतःच विचार करावा लागेल. विचार जर आपल्याला शहाणं व्हायसाठी दुसरी माणसं लागत नाही, आणि आपल्याला मूर्ख बनायसाठी सुद्धा दुसऱ्या माणसांची गरज नसते. आपणच मूर्ख बनू शकतो आणि आपणच विवेकानं शहाणे बनू शकतो.
दुसऱ्यांची गरज केव्हाच लागत नाही, किंवा दुसरा आपल्याला मूर्ख बनवू शकत नाही आणि दुसरा आपल्याला शहाणा बनवू शकत नाही. जराशी विधानं धाडसाची आहे, पण लक्षात घेतली, चिंतन केलं तर लक्षात येईल. आता मीच शहाणा बनवायचा आहे, 6वा अध्याय आपल्याला सांगूनच गेलेला आहे. आपणच आपले बंधू आहोत, आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपला उद्धार करतो, आपणच आपल्याला पतनाला घेऊन जातो. दुसऱ्याला कशाला सांगायचं ह्यांच्यामुळं झालं माझं, त्यांच्यामुळं झालं, हे आहेत माझी बायकोच मला चांगली भेटली नाही हो त्यामुळं माझं असं झालं, मला नवरा चांगला भेटला नाही हो त्यामुळं असं झालं, माझी पोरच बरोबर भेटली नाहीत ना, नाही तर आणि विकास केला असता. अजिबात नाही. जो तो आपल्या 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 आयुष्याची जडणघडण अगोदरच तयार करून ठेवलेली असते. अगोदरच त्याचं स्क्रिप्ट तयार असतं. हे फक्त सादरीकरण आहे, लक्षात ठेवा. विचार करायला गेलं त्याची स्क्रिप्ट अगोदर तयार असते आणि ती मी लिहिलेली असते. जर मला स्क्रिप्ट माझी लिहायची असेल तर मी माझा पुनर्जन्म त्यातला ड्रॉप करू शकतो की नाही. मी जन्माला येईन आणि असं करेन असलं वाक्य त्या स्क्रिप्टमध्ये असेल तर ते स्क्रिप्टमधलं वाक्य आपण ड्रॉप करू शकतो आणि पुढचा जन्म आपण टाळू शकतो. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणून मांडलेला आहे. आपण त्याच्यावरती विचार करूया की ही स्क्रिप्टच आहे मूळची. पूर्वजन्म जो तयार आहे ही वासनेमुळे निर्माण झालेली स्क्रिप्ट आहे. जन्म घ्याव्या लागे वासनेच्या संगी, म्हणजे माझी स्क्रिप्ट जी आहे ती वासनेमुळे तयार झालेली आहे. आणि ती स्क्रिप्ट जेव्हा ती आता काय होते आहे, कार्यानिमित्त झाली या जन्मामध्ये, पुन्हा जन्म शरीर मिळालं आणि सुरुवात झाली कार्यान्वित व्हायला, म्हणजे पहिला पडदा उघडला, तो म्हणजे पहिला जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्यातले प्रवेश सुरू झाले. एक बालपण, एक कौमार्य, नंतर तारुण्य, मध्यवय, वृद्धत्व, मृत्यूची स्थिती, जीर्णपणा, या सगळ्या गोष्टी एक 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 प्रवेशच आहेत त्या नाटकातले. पडदा उघडणं म्हणजे जन्माला येणं. म्हणून माऊलींनी वर्णन केलेलं आहे, हे विंचवाचं पेव आहे आणि भुलीचं काय आहे, भरीव असं रूप आहे. भुलीचे भरीव विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचवाचे. पुढचं, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पन्यांगनाचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. कुठले शब्द असतात माऊलींच्याकडे आहेत काय कळत नाहीत. कुठं आपल्याला डिक्शनरी, यानंतर डिक्शनरी तयार झाली माऊलींची ज्ञानेश्वरी बघून. नंतर ज्ञानी माणसांनी त्याचे शब्दार्थ काढण्यासाठी, कारण पूर्वी हे शब्द नव्हते, हे माऊलींची स्वतंत्र निर्मिती आहे. आता ज्ञानेश्वरी स्वतंत्र निर्मिती आहे, तो भाग वेगळा. आम्हाला वाटते ते गीतेवरची टीका आहे, पण विचार केला तर कळतं की ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे. ह्यातले शब्द बघा, पन्यांगनाचे मित्र आणि विषय विज्ञान यंत्र, शब्द कसे सुपूजित, म्हणजे जे काय आहे, देह म्हणजे व्याघ्रांचं क्षेत्र आहे, वाघाचं क्षेत्र आहे, अरण्य आहे. आणि दुसरं पन्यांगना म्हणजे वेशा, तर वेशाप्रमाणे ते दिखाऊ आहे. वेशेचं मैत्री, जशी वेशेची मैत्री तसं शरीरात येणं आहे. आणि तिसरी गोष्ट मानली, विषय विज्ञान यंत्र, म्हणजे विषयाचा अनुभव आणून देणारं, चांगल्या प्रकारे पूजन केलेलं असं हे यंत्र आहे. यंत्रांच्या पूजा करतोय ना आपल्याकडे, काही यंत्र असतात बघा, ती यंत्र आपल्याला पूजेमध्ये आपण ठेवलेली असतात. उदाहरणार्थ श्रीयंत्र, ती श्रीयंत्र आपण पूजेमध्ये ठेवतो. तसं हे यंत्र आहे, शरीर हे यंत्र आहे. पण कोणतं यंत्र आहे, तर विषयाचं ज्ञान करून देणारं यंत्र आहे. आम्हाला विषयाचं ज्ञान इंद्रियाच्या द्वारे होतं. इंद्रिय म्हणजे शरीर, आम्हाला जर कळणारच नाही. मी बासुंदी खातो, ही जीभ मला सांगते ही बासुंदी आहे, ही भाकरी आहे, ही पोळी आहे. फरक कोण सांगते, जीभ सांगते. हाताचे स्पर्श मला सांगतात ही वस्तू कुठल्या प्रकारची आहे, घट्ट आहे की मऊ आहे. ती वस्तू कशावरून कळते, तर माझ्या शरीरामधून कळते. म्हणून ते विषय विज्ञान यंत्र, विषयचे ज्ञान करून देणारं यंत्र आहे असं वर्णन केलेलं आहे. वर्णन करताना व्याघ्राचे क्षेत्र, कुठले व्याघ्र आहेत सांगा.
या शरीररूपी अरण्यामध्ये राहणारे खरे व्याघ्र हिंस्र कोण असतील तर काम, क्रोध, लोभ हे प्रमुख मोठे त्यातले राजे आहेत. आणि त्यानंतर निर्माण होणारे जे आहेत ते मोह असेल किंवा द्वेष, मत्सर असेल, दंभ, मद असेल, हे नंतर निर्माण झालेले आहे. अगोदरचे खरे कोण असतील तर काम, ऐश, क्रोध, ऐश शब्दच वापरलेला आहे भगवद्गीतेनं. काम आणि क्रोध हे मोठे महापापी आणि खादाड आहेत, त्यामुळं तेच खरे हिंस्र आहेत. म्हणून वर्णन करताना जे माऊली म्हणतात, जे व्याघ्राचे क्षेत्र जिथं हिंस्र प्राणी राहतात असं ते अरण्य म्हणजे शरीर. आणि हिंस्र प्राणी कोणते राहतात तर सांगितलेलं आहे. दुसरं म्हणतात, जसं एखाद्या वेश्येशी मैत्री करावी, ती मैत्री किती घातक असते, ही घातक मैत्री वेश्येच्या मैत्रीमध्ये आपल्याला कळते. तशी शरीराशी केलेली मैत्री ही घातक असते. यासाठी शरीराला वेशा नाव दिलेलं आहे. वेशेची मैत्री म्हणजे शरीराबरोबर असलेली आसक्ती आहे. आणि ज्यामुळे विषयांचं ज्ञान होतं ते विषय ज्ञान करून देणारी ती जागा आहे. एखाद्या अरण्यात आपण फिरायला जावं आणि तिथं वाघाची डरकाळी ऐकू येते बघा. तसं शरीर बरं वाटतं आपल्याला, शरीर आहे म्हणून मजा वाटत असते. पण त्यात राहायला यावं तर तो काळ रूपी जो हिंस्र प्राणी तिथं वाघ आहे ना, त्या वाघाची डरकाळी ऐकावीच लागते. या अरण्यात जर जावं तर वाघाची डरकाळी ऐकायलाच लागते. किंवा काम, क्रोधादेश जे शत्रू हिंस्र प्राणी आहेत त्यांचा हल्ला शरीरावर होतच असतो. कधी काम हल्ला करतो, कधी क्रोध हल्ला करतो, कधी मत्सर हल्ला करतो, कधी कधी दंभ, द्वेष हल्ला करत असतात. हे हल्ले सतत होत राहतात. लोभ सतत वाढत जातो. आशा आपल्याला नेहमी त्या शरीरावरती प्रेम करायला लावते. मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे. हे सगळे हिंस्र प्राणी आहेत, यांना व्याघ्राचे क्षेत्र म्हटलेलं आहे. म्हणून शरीर हे वाघ, हिंस्र प्राणी राहण्याचं ठिकाण आहे. जे काम, क्रोधारूपी हिंस्र प्राणी आहेत ते तिथं राहतात. आणि वर्णन करताना म्हणतात की जे भोग असतात सगळे भोग हे शरीराच्याच द्वारे घेता येतात, अन्य घेता येत नाहीत. त्यामुळे शरीरातून मिळणाऱ्या विषय भोगामुळे शरीरावर प्रेम वाटू शकतं, आपल्याला वाढतंच. पण ते जणू काय वेशेशी केलेली मैत्री असते. वेशा काय करत असते तर जोपर्यंत आपल्याकडे तारुण्य आहे तोपर्यंतच ती आपल्याशी मैत्री करायला तयार असते. नंबर 2, जोपर्यंत आपल्याकडे पैसा असतो तोपर्यंतच ती आपल्याला मैत्री करत असते, आपल्याशी मैत्री करत असते. शरीरही तसंच आहे, फक्त ते तारुण्यातच आपल्याबरोबर असतं सतत. जोपर्यंत माझ्याकडे काहीतरी चांगलं आहे, माझी इंद्रिय चांगली आहेत, माझ्याकडे तारुण्य आहे, माझ्यात उत्साह आहे, तोपर्यंत शरीर माझ्याबरोबर मैत्री करतं. वेशेसारखी मैत्री आहे शरीराची मैत्री. म्हणजे कधी घात करेल सांगता येत नाही. जर माझ्याकडे पैसे नसतील तर वेशा आपल्या घरात तिला प्रवेश देत नाही. तसा प्रकार इथं आहे वर्णन केलेलं आहे की वेशेशी केलेली मैत्री म्हणण्यासारखा प्रकार आहे. कारण वेशा ही धनवान पुरुषावर प्रेम करत असते आणि त्या पुरुषाला ते प्रेम खरं वाटत असतं. जणू काही ह्या वेशेसारखी प्रेम करणारी माझ्याकडे कोणीच नाही असा भास निर्माण करण्याचं काम शरीर करत असतं. शरीर ही वेश्या आहे म्हणतात माऊली. किती खालच्या दर्जाची उपमा माऊलीने दिलेली आहे बघा. का तर आपल्यातलं सत्व लुटण्याचं काम शरीर करत असतं. माझं आत्मस्वरूप झाकण्याचं काम, मी कोण आहे हे मला विसरायला लावण्याचं काम शरीर करत असतं. जशी वेशा आपण कोण आहे विसरायला लावते त्या जळणाऱ्या पुरुषाला. त्याचं स्वत्व सगळं, त्याचं कुटुंब, त्याच्याकडे असणारी प्रॉपर्टी, त्याची असलेली पद वेशेच्या ठिकाणी सगळी बुडून जातात. आणि तोच विचार म्हणून शरीर हे वेशेसारखं आहे. कारण शरीरात जेव्हा प्रवेश करतो त्या शरीरामधल्या अववेदना, आत्मवंचना, त्यामध्ये होणाऱ्या प्रतारणा सगळ्या आपल्या वाट्याला येत असतात, दैन्य वाट्याला येत असतं. आणि जोपर्यंत मला काहीतरी आहे आपल्यामध्ये शक्ती तोपर्यंत आपण करतो. जसं धन आहे तोपर्यंत वेशा मदत करते, तसं तारुण्य आहे तोपर्यंत शरीर मदत करत असतं. नंतर काही कोणच विचारत नाही. म्हणून त्याची उपमा किती मार्मिक दिलेली आहे बघा. म्हणून सर्वस्व आपण त्या वेशेला जसं देतो तसं शरीराला सर्वस्व आपण देतो.
पण आपण लुबाडलो गेलोय हे उशिरा कळतं. केव्हा कळतं? वृद्धत्वामध्ये कळतं. मी काहीच केलं नाही, माझं आयुष्य कृतार्थ करता आलं असतं या शरीराच्या द्वारे, पण त्या शरीराकडं मी फक्त भोगाच्याच दृष्टीनं पाहिलं. जशी वेशेकडं भोगाच्या दृष्टीनं पाहिलं जातं तसं शरीर हे वेशेसारखं झालं आणि मीच ते केलं. मग पैसे संपले की ती कशी उभा करू देत नाही, तसं माझं तारुण्य संपलं की ती जवळ उभा करू देत नाही शरीर. शरीर म्हणते चल आता तू जायला लागलाच आता. त्यामुळे शरीर क्षीण होत आलं की जीवाला ते भोग देऊ शकत नाही. आणि तारुण्य संपलं की इंद्रिय सगळी बंड करून उठतात, गलित गात्र होतात. ऐकायला यायचं बंद होतं, बोलायला बंद होतं, चालायचं बंद होतं. म्हणजे वेशानं गद्दारी केली की नाही बघा. कोण वेशा? शरीर नावाच्या वेशेनं या जीवाशी गद्दारी केली. जीवाला ओळखू दिलं नाही त्याचं खरं स्वरूप. ती वेशा शरीरमुळं, शरीर नावाच्या वेशेनं आत्म्याची ओळख झाली नाही. आत्म्याची ओळख म्हणजे काय? जे चांगलं चांगलं होतं त्याची ओळख जशी वेशा करू देत नाही, कारण तिच्यामध्ये तो बुडून गेलेला असतो पुरुष. त्याचं सर्वस्व लुबाडलेलं असलं तरी त्याला जाग येत नाही. हे वर्णन करण्यासाठी एकच शब्द वापरला, पण किती सखोल असा शब्द माऊलीने वापरलाय बघा. जसं व्याघ्राचं क्षत्र म्हणलं तसं पन्यांगनाची मैत्री. कुठल्या वैशीची मैत्री? ही शेवटी पतनालाच घेऊन जाईल. आणि हिंस प्राण्यांच्या अरण्यामध्ये गेल्यावर जीवालाच मुकायला लावतं. तसा जीवपणा घालवण्याचं काम हे शरीर करतं. आणि माझा आत्मबोध मला झाकून ठेवण्याचं काम ही वेशा नावाचं शरीर करत असतं. आणि म्हणून काही जे आहेत, म्हणून ते पुढे म्हणतात आता पुढे जे विषय ज्ञान होणार आहे मला, ते विषय ज्ञान सुद्धा कोण देतं? विषयांची चटक कोण लावतं मला सांगा? इंद्रिय जे जे म्हणते ते तेच गा पुरुष करते, ते तरलेची ना तरते विषय सिंधू. इतक्या या इंद्रिय अधीन झालेल्या जीवाला कशामुळे इंद्रिय अधीन होतं? शरीराच्या नादाला लागल्यामुळं. म्हणून माऊली म्हणतात विषय विज्ञान यंत्र कोण असेल तर ते शरीर आहे. काही विशिष्ट सिद्धीसाठी यंत्र असतात ना आपल्या पूजेमध्ये, त्याच्या पूजेने यंत्र देवता प्रसन्न करतात, आपल्या कामना पूर्ण करतात. त्याप्रमाणे हे विषय, हे यंत्र जे आहे ते विषयाचं ज्ञान करून देतं. देहाची पूजा करायची, जशी इथं सुपूजित शब्द वापरलाय, म्हणजे विषय भोग घ्यायचे. सतत विषय भोगामध्ये अडकून राहायचं. विषय भोगाची ओळख करून कोण दिली? शरीराने दिली. नाहीतर मी विषय भोगामध्ये अडकलोच. भोगासाठी लागते काय? शरीर लागतंय. विषय भोगाची आसक्ती, विषय भोगाची सगळी कला ही शरीराकडेच असते. त्यामुळे शरीर हे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. ओवी लक्षात आली असेल 146 नंबरची. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पन्यांगनाचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा समचोराचा. आणखीन पुढचं लक्षण उपमा द्यायला चालू केलेलं आहे बघा. लावेचा कळवळा म्हणजे एखादी निर्दयी स्त्री किंवा राक्षसी म्हणतो आपण तिला आलेला प्रेमाचा उमाळा. मुळात आहे राक्षसी, निर्दयी आणि क्रूर आहे, आणि तिला चुकून जर कळवळ आला तर तो खरा म्हणायचा का? असं माऊलीला म्हणायचं आहे. म्हणून शरीर हे जे घातकी राक्षसीचा कळवळ आहे. निवालिया विशोदकाचा गळाळा. विशोदक म्हणजे विषाचं पाणी, विशोदक. निवालिया म्हणजे थंड झालेला, आणि गळाळा म्हणजे घोट. गळाळा म्हणजे घोट, म्हणजे थंड झालेल्या विषरूपी पाण्याचा घोट आहे. आणि जे विश्वासू अंगवळा समचोराचा, किंवा एखादा समचोर म्हणजे दिसायला दिसतो सज्जन आणि असतो चोर, त्याला समचोर म्हणतात. आणि नुसता चोर शब्द वापरला असता तर चोर पण असतो आणि दिसायला पण चोर दिसतो. दोन शब्द वापरलेत. लावेचा कळवळा जो शब्द वापरला तसाच शब्द समचोर वापरला. समचोर म्हणजे दिसायला सज्जन, असायला चोर. आणि इकडं लावा शब्द वापरला ना, तो राक्षसीला दिसायला ती कशी दिसते? चांगली दिसते, रूपवती आहे, सौंदर्य आहे, आणि तरी सुद्धा मात्र आत गौरी भरून उरलेला आहे. ती संपवणारच आपल्याला. आणि पुढे म्हणजे थंडगार आहे,
एखाद्या उन्हाळ्यात आपण पाणी प्यायला कुठेतरी घेतो आणि थंडगार पाणी जर आपल्याला मिळालं तर किती बरं वाटतंय बघा. बरं वाटते हो, पण त्या थंडगार पाण्यामध्ये जर विष असेल तर म्हणून त्याचं वर्णन तसंच शरीर आहे. दिसायला दिसते थंडगार पाण्याप्रमाणे घोट घ्यावेत असं वाटतं, किंवा राक्षस आहे तिचा प्रेम बघून आपण सुद्धा फसतो, किंवा एखाद्या सज्जनाचं रूप घेतलेल्या चोरांचा जसा संग आपण करावा तसा शरीराचा संग आहे. किती खोलवर जाऊन विचार माऊली करतात बघा. म्हणजे देह म्हणजे काय आहे? एका मायावी राक्षसीचं उतू जाणारं प्रेम आहे. भुलायचं नाही. शरीरात माझी अशी ताकद आहे, माझं शरीर असं करू शकतं, असा अहंकार निर्माण होतो, मी असा आहे, मी तसं आहे, माझं सौंदर्य आहे. हे सौंदर्य मायावी राक्षसीचं सौंदर्य आहे. भुलू नकोस रे बाबा, त्याला माऊली म्हणतात. म्हणजे शरीराच्या आसक्तीमध्ये गुंतू नको. शरीराचा काय त्याग करायचा नाही, देह त्याग करायचा नाही, पण देहासक्तीचा त्याग करता येतो मात्र. म्हणून पुढचा वर्णन करतात, सुखदायक असलेलं थंडगार पाण्याचा तो पाण्यासारखा भासणारा पण विषाचा घोट आहे. निवालिया म्हटले शब्द बघा. निवालिया म्हणजे थंड झालेल्या विषाचा. आणि विश्वास संपादन करायचा, गप्पा मारायच्या त्यांच्याबरोबर, त्यांचा विश्वास संपादन करायचा एखाद्या माणसाचा. आणि एखाद्या धनी माणसाला त्याच्याकडलं धन आहे ते त्याला घ्यायचं आणि एखाद्या आडवाटेला जाऊन त्याला लुबाडायचं, त्याला समजचोर म्हणतात. शरीर मला तसंच आडवाटेने, आयुष्याच्या आडवाटेने घेऊन जातं आणि मला लुटून घेऊन जातं सगळं. माझ्यात आत असलेलं जे सत्व आहे ते सत्व घेऊन जातं. माझ्यात ज्ञान घेण्याची इच्छा जर निर्माण झाली तर ती इच्छा लुटण्याचं काम हा शरीर नावाचा चोर करत असतो. म्हणून त्याला समजचोर शब्द म्हटलेला आहे. ह्या लुटणाऱ्या चोराचा सहवास हा घातक आहे असं माऊली म्हणतात. म्हणून मायावी राक्षिणी ही धूर्त चाल लवकर कळतच नाही. त्यासाठी भगवान श्रीकृष्णाला कळली पुतना आलेली. पुतना पण आली होती ना. कुणाचं रूप घेऊन आली होती सांगा? आईचं रूप घेऊन आली होती. बाळाला पाजण्यासाठी आली होती. दिसताना कशी होती? म्हणून म्हणतात लावेचा कळवळा घेऊन आली होती. बाळाला जरा माझ्या मांडीवर द्यावं असं म्हणत आली यशोदा मातेकडे. पण कोण होती ती? ओळखली कुणी तिला? भगवान श्रीकृष्णाने ओळखली. त्यांच्याकडे विवेक होता. ज्याला विवेक आहे त्याला शरीरातला हा मायावीपणा ओळखता येतो. शरीरातलं क्षणभंगुरत्व आणि नाशिवंतपणा जो आहे तो ओळखता येतो. ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्यांच्यावर संत सद्गुरूंची कृपा होते, ती ओळखतात. भगवंत त्याला ओळखायची बुद्धी देत असतात, जर तो भगवंत असे अनन्य असेल तर. म्हणून म्हणलेला हे शरीर ओळखता येत नाही, म्हणून मायावी राक्षसीसारखं आहे. माया कशी ओळखता येत नाही? तशी धूर्त आहे, तिची चाल लवकर कळत नाही. एखाद्या बाळकावरती मातेप्रमाणे प्रेम करून त्याला मारून टाकणाऱ्या राक्षसी सारखं या देहाचं स्वरूप आहे. लहान बाळाला प्रेमानं बोलवायचं, खाऊ देतो, होय करतो. आता मुलं पळवणारे लोकांची टोळी असते ना, ते काय पण खाऊ देतात मुलांना, पण घेऊन जातात आणि पलायन करतात आणि कुठंतरी त्यांना लावून किडनॅप करून टाकतात, घेऊन नेऊन सोडत असतात. अशी जी आहेत ना, तसंच शरीर आहे म्हणतात माऊली. म्हणून ही माया पुतना हे ओळखण्यास कृष्णाच्या आश्रयाला जावं लागेल. आपल्याला भगवंताचा आश्रय पकडावा लागेल. त्याच वेळी आपल्याला ही मायावी पुतना लक्षात येईल. कोण मायावी पुतना आहे? आपलं शरीर. शूर्पणखेला कसं ओळखलं? बरोबर ओळखलं की नाही भगवंताने, प्रभू रामचंद्राने. म्हणून तिचं नाक काही कान कापून काहीतरी तिला विद्रूप करून पाठवले ना तिला. त्याचं कारण काय? असं विद्रूप करणं म्हणजे काय? तर शरीराला त्याने पुरेसं ओळखलं. आम्हाला शरीर ओळखता येत नाही. शरीर हे दिसतंय तू समोर असणाऱ्या शरीराचे हात पाय ह्याला आपण ओळख म्हणतो, पण या शरीरामध्ये किती भयंकर अशा गोष्टीची उलाढाल चालू असते. हा अड्डा आहे दहशतवाद्यांचा, पण आपल्याला समजत नाही. आणि त्यांना घालवणं पण काम करायला पाहिजे. मी काय करू शकत नाही, पण संत आहेत, सद्गुरू आहेत, भगवंत आहेत, त्यांना बोलवायचं. ते खरे सत्य शक्तिमान आहेत आणि त्यांच्या पोतीनच ते घालवू शकतात त्यांना. पण हा अड्डा उद्ध्वस्त जर करायचा असेल, साक्षात उद्ध्वस्त करणं नाही,
पण आतले काम क्रोधादी विकार जे आहेत ते काम क्रोधादी विकार जाण्यासाठी भगवंताला बोलावलं पाहिजे. म्हणजे तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधाने केले घर रीते. हे घर रिकामं करायचं असेल तर विठ्ठलानंच हे भरून घ्यायला पाहिजे ना. हा दहशतवादांचा अड्डा आहे, त्याला मंदिराचं स्वरूप आणून दिलं पाहिजे ना. ह्या मायावी राक्षसिणीचा प्रेम आहे देह म्हणजे. हे एक थंडगार झालेल्या विषाप्रमाणे आहे. थंडगार झालं की त्याची चव काहीही कळत नाही. विष प्यायला लागलोय की काय अमृत प्यायला लागलोय आपल्याला कळत नाही. थंडगार उदाहरण घेऊया आजचं आपलं. थंडगार असणारे काही पदार्थ आता कोल्ड्रिंक्स बाहेर बाजारामध्ये मिळतात. त्याची सिद्धता आता विज्ञानानं केलेली आहे की ते किती भयंकर शरीराला घातक आहे. पण ते घातक आहे ते पिताना कळतंय काय सांगा? पिताना चव कळत नाही. समजा त्याला थंड करून थोडंसं वेळ जाऊ द्यायचा आणि त्याचा थंडपणा जर कमी केला तर साक्षात त्याची चव काय आहे आपल्याला कळायला लागते. हा प्रयोग करण्यासारखा आहे बरं काय. ते कोका कोला सारखे किंवा थम्सअप सारखे आताचे जे पदार्थ आहेत ना, ह्याच्यामध्ये किती विषारी पदार्थ आहेत. ते विषारी पदार्थ थंडाव्यामुळं कळत नाही. मुद्दा हा आहे. त्यामध्ये विष आहे त्या कोका कोलामध्ये किंवा थम्सअपमध्ये. हे थंड असल्यामुळं, अति थंड असल्यामुळं आपण थंडीचा अनुभव घेतो. फिलिंग जे आहे ना ते कारण उघडत असतं आपल्याला थंड वाटलं ना संपलं. अरे पण त्यात विष आहे. म्हणून निवालिया विशोदकाचा गळाळा हे शरीर आहे. शरीर सुद्धा गोड वाटत असतं. अरे पण ते साक्षात विष आहे. तू नाकारलं पाहिजेस. तसं जन्माला येणं नाकारलं पाहिजेस. इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे, जी माया ओळखायची असेल, या राक्षसींना जर ओळखायचं असेल, विष जर ओळखायचं असेल तर ते विष ओळखण्यासाठी भगवंताला शरण जायला पाहिजे. तसं शरीर हे आत्म्यावर प्रेम कर. त्याला नित्य आनंदरूप आत्म्यास ते शरीर जन्म मरण भोगायला लावतं. मला मरण्याचा भास कशामुळे होतो सांगा? शरीरामुळे होतो. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे की संवत्सरांचा राहतो. प्रथम थंड आणि मधुर वाटणारं पाणी जसं विष असू शकतं, तसं हे चांगलं असं वाटणारं शरीर मला विषवत होऊ शकतं. तसं हा संवत्सर आहे. एखाद्या धनिकाला लुबाडण्यासाठी हा चोर विश्वास संपादन करतो आणि लुबाडत असतो. तसं हे शरीर मला लुबाडत असतं. माझ्यातलं मौल्यवान असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्मतत्वाची मला ओळख करून देत नाही, म्हणजे लुबाडतच. माझ्याकडे जे जे म्हणून चांगले आहेत ते गुण ते सगळे झाकले जातात. कारण शरीरामध्ये असणाऱ्या दुर्गुणामुळं. दुर्मती शब्दच वापरलेला आहे. ह्याच्यामध्ये दुर्मती राहायला असते. म्हणून लावेचा कळवळा निवालिया विशोदकाचा गळाळा. जे विश्वासू अंगवळा संवत्सराचा, एखाद्या संवत्सराचा विश्वास संपादन केला तर तो गोड वाटेल, पण तो नंतर लुबाडणार आहे. जे कोडियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन जे. आणखीन एक सुंदर उपमा दिलेली आहेत बघा. काय? ते रक्तपिती झालेले जे असतात ना, शरीर जे कोणाचं रक्तपिती महारोग झालेला असतो बघा, म्हणजे तसं देह म्हणजे रक्तपिती झालेल्या महारोगाची मिठी. महारोग्याला मिठी देणं म्हणजे शरीरानं जन्माला येणं आहे. काय आणि कुठल्या भाषेत सांगायचे सांगा? आपल्याला शरीराचा तिटकारा यावा, शरीराचा म्हणण्यापेक्षा जन्माला येण्याचा तिटकारा यावा, ही गोष्ट फार महत्वाची आहे. शरीराचा तिटकारा नुसता चालणार नाही. जे कोडियाचे खेव म्हणजे त्याला खेव म्हणजे आलिंगन, खेव म्हणजे मिठी देणं आहे. एखाद्या रक्तपिती महारोग्याला मिठी देणं म्हणजे जन्माला येणं. दुसरा बघा, काळ सर्पाचे मार्दव म्हणजे एखादा महाविषारी, काळ सर्प म्हणजे महाविषारी सापाचं जसा मार्दव म्हणजे मऊ स्पर्श असतो. अशी चांगला मऊ स्पर्श आहे म्हणून त्याच्यावर कोण पाय देईल काय? घेणार नाही. पण शरीर तसं आहे. ते मार्दव स्पर्श काळ सर्पाचा आहे आणि वाटतोय थंडावा. साप कसा थंडगार असतो, मऊ असतो. पण बसाय गेलो आपण तर काय करायचं ते करेल. आणि तो काळ सर्प आहे, साधा नाही. दुसरं म्हणलं बघा, गोरियेचे स्वभाव गायने. गोरिये म्हणजे फाशी पारधी जे असतात ना, फासा टाकतात ते पारधी लोक आणि बरोबर त्या प्राण्याला, त्या पशुला आपल्या जाळ्यामध्ये अडकून टाकत असतात. आणि त्या ते काय करण्यासाठी
ते गीत लावत असतात. हरणं त्याशिवाय फसत नाहीत ना. हरणांना म्युझिक चांगलं लावलं ना तर त्या म्युझिकच्या ओढीनं ती हरणं हळूहळू हळू ते ऐकत येतात आणि बरोबर फाशे पडद्याच्या तडाख्यात सापडतात. म्हणून त्याला फाशे पडद्याचं गायन म्हणलेलं आहे. कशाला? शरीराला. शरीर आवडतं आणि परत जन्माला यावं असं वाटण्यासारखं आहे ते. आणि त्या फासामध्ये आपण कधी अडकतो आणि जन्म मरणाच्या या दुष्टचक्रामध्ये कधी सापडतो, या फासाला सापडतो, जाळ्यात सापडतो, आपल्याला कळत नाही. म्हणून महारोग्यांचं जे आलिंगन जे असतं ते आपल्याला चांगलं बनेल काय? रोगीच बनवेल. काळ सर्पाच्या विषावर औषध नसतं. इतका भयंकर तो साप आहे. याचा स्पर्श थंडगार मऊ मृदू लागतो, पण हा स्पर्श माझा जीव घेऊ शकतो. त्याच्या संगतीत म्हणजे शरीराच्या संगतीत राहता कामा नये. आणि हरिण हे गाण्याला बोलून जसं पारद्याच्या जाळ्यामध्ये सापडतं, तसा शरीराच्या सर्व आसक्ती ज्या आहेत, शरीरामुळं निर्माण होणारं माझं पण मला घातक होणार आहे. म्हणून मला शरीर नको आहे. शरीर नसलं की मीपणा जातो, शरीर नसलं की माझं पण राहत नाही. म्हणून मला शरीर म्हणजे पुनर्जन्म नाकारावा लागेल असं माऊली बोलतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.